एखाद्या फिल्ममध्ये एखादा हिरो मेला समजा, तर मी दुसरी फिल्म बघताना जर त्या फिल्ममध्ये पण तोच हिरो असेल तर मला असं व्हायचं, हा तर इथं मेल तर मग मी हा कोण आहे. मला तर नेहमी माणसांपेक्षा प्राण्यांचं प्रेम, लॉयल. ते एका ठिकाणी म्हटले की फक्त हिरोवरती फिल्म करून दाखवा, तुम्ही हिरोईनला घेऊ पण नका. चालणार आहे का? माणसांनी इतकं इमोशनल नाही राहू ग. तर आपण दोघं पण आहोत सर, आणि आपण बोलतोय हे. म्हणजे तुम्ही लगेच रमता तिथे गोष्टी रमतो आणि फालतूचा रमतो. अबे साले कमीने में कितना तेरा खून पी जाऊंगा. मला असं वाटायचं फिल्म बघताना आधी लहानपणी की ही सगळी माणसं एवढी एवढी असतात आणि ती टीव्हीच्या आत असतात. बाई जेव्हा घराच्या बाहेर पडते ना, तर तिला दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात. तू करिअर कर, पण तू घर पण सांभाळ. हे नकळत न बोलता प्रेशर असतंच. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात हिरो असतो. फक्त त्याचं पुस्तक कोण लिहितं, तर तो स्वतः ऑथर असेल तो हिरो आहे आणि बाकी पात्र सपोर्टिंग. कुणाची तरी भावना आपण मोठ्या पडद्यावरती मांडतोय आणि पुढच्याला सुख मिळत असेल ना त्यात, तर मला खूप आनंद होतो की तुम्ही खुश आहात ना. तो पण एक जबाबदारी असते, बाकी काय नाही. हो. हसण्यासारखी परिस्थिती आहे, कारण आतापर्यंत ज्या पण इंटरव्ह्यूज आपण आय थिंक केलं तिथं प्रश्न विचारणारं कोणीतरी होतं. आता कोणी नाहीये. आता कोणी नाहीये आणि हा आय थिंक बोल व्हिडिओचं आहे, एक वेगळे पण आहे या ठिकाणी. तर रिंकू मला सांग. नाही खरंच, म्हणजे एक सामान्य प्रेक्षक म्हणून मला हे विचारायचं की हा, एखाद्या ऍक्टरचं आयुष्य, रिअल लाईफ आणि रील लाईफ, हा. काय फरक असतो याच्यात? आता मला वाटतं की तुम्ही पण मला बघताच आहे की सेटवरची मी, कॅमेरा मागची मी आणि लोकांमध्ये येते ते मी. मला वाटतं की जबाबदारी असते, कारण खूप लोकांमध्ये आपण काय, आपण आपण खूप नाही राहू शकत, कारण घरी पप्पांपाशी मम्मीपाशी आपण सहज काहीतरी बोलून जातो, मजा मस्ती करतो, त्यांना कळतं की ही मजा मस्ती आहे. नॉर्मली मला वाटतं की लोकांमध्ये ती नाही करू शकत, कारण कुणाला कधी काय कुठली गोष्ट हर्ट होईल किंवा कोण काय पद्धतीने ती गोष्ट घेतं, हे म्हणजे माझ्या बाबतीत तरी ते नाही मला कळत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते एक जबाबदारी घेऊन खूप विचार करून बोलणं, राहणं, कोण कुठून फोटो काढेल काही माहिती नसतं, त्यामुळे बदलतं. पण मी अशी काही फार, म्हणजे माझ्या बाबतीत असं काही खूप वेगळं नाही राहत मी. पण तरी एखादी भूमिका असं असतं का, आता आपण आशाचंच उदाहरण घेऊया, हां. की ती भूमिका करत असताना तुम्ही गुंतून जातात. जसं मगाशी आपण एका रेडिओ स्टेशनला होतो आणि त्यांनी एक विशिष्ट लाईन आपल्याला ऐकवली आणि ती करताना सुद्धा आपल्याला वाटत होतं की अरे हे कसं बोलायचं. हां. पण ॲट द सेम टाईम मी तुला सेटवर बघितलं की 2 पानांचा मोठा सीन होता आशाचा आणि सगळं गाव बघतंय आणि त्या क्षणाला तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत, इमोशनल, आणि तू बोलतेस. मग इकडे एक ओळसाठी आपण एवढा विचार करत हो. होतो आणि तिथे का हा फरक कसा काय होतो? त्या भूमिकेत जातो म्हणजे आपण बेसिकली. तुझी प्रोसेस काय आहे त्याची? इथे विचार करावा आपल्या सगळ्यांनाच लागला, का तर आपण पहिल्यांदा एकदा त्यांना भेटलो, फॉर्मॅटच माहीत नव्हता. आणि आता इथून पुढे पण तुम्ही काय बोलाल आणि मी काय बोलाल ना, लोकं खूप नीट लक्ष देऊन ऐकतात. त्याच्यामुळे नक्की काय करतो इथे मला 100 प्रश्न पडतात जेव्हा इंटरव्ह्यू करते. आपल्या फिल्मला आपण काम केलेलं होतं त्याच्यावरती. त्याच्यामुळे मला मालती माहिती होती की काय आहे आणि का तो इमोशनल सीन करायचा आहे मला, किंवा आणि मघाशी मी जसं तुम्हाला पण म्हणाले, आपण ते इतकं रात्री शूट करत होतो. त्यामुळे अख्खं गाव, अख्खा क्रू आपला असाच बसलेला. त्याच्यामुळे काम करताना मला असं होतं की माझ्यामुळे नाही, रिटेक नको कारण व्हायला. आणि ॲज अ डिरेक्टर म्हणून ठीक आहे, मी तर मॉनिटर आज समोर बसलोय कॅमेऱ्याच्या, पण आम्ही सहसा मॉनिटरच्या मागे असतो आणि आपल्या डोक्यात तर कॅरेक्टर असतं, स्टोरी असतं आणि आपण खूप सहजतेने त्या ॲक्टरला सांगतो पण. तुझ्याही बाबतीत झालं असेल की असं कर, तसं कर. पण तुझ्या जागेवर राहून मला जाणून घ्यायचं की किती डिफिकल्ट असतं हे किंवा काय? नाही, आता तुम्ही मला असं नाही, आता मघाशी आपण आरजे त्यांचं ते करत होतो. ती काय म्हणली, "अशीच लाईन आली पाहिजे रिंकू, हेच बोल." सो आपलं फंबल होतं, किंवा आपल्याला कोणाला ती सवय अजिबात नाही. आपण काय रोजचं आपण ते करत नाही. आपण काम करताना काय होतं, की तुम्ही मला फक्त म्हणायचं, की मला हे इमोशन्स हवेत, आणि काहीच लाईन होत्या जे तुमचं असं असायचं, की हे असं घेतलं तर जास्त मज्जा येईल. सो ती मला वाटतं काम करताना ती, पण ते मी मागच्या वेळी म्हणाले सर, ती प्रत्येक डिरेक्टरवर काम करताना वेगळं आहे. तुम्ही सूट देता, की असे वाक्य नाहीत आले. एक फिल्म मी अशी पण केली आहे, की जिथे मला असं सांगितलंय, की
हा शब्द तिथेच आला पाहिजे किंवा ह्या शब्दावरतीच तितका जोर आला पाहिजे. सो माणसं इतकी आता हं. तुम्ही पण खूप पहिली पण फिल्म झाली, तुमची दुसरी पण आता ही फिल्म आहे अशा, तर तुम्हालाही तो वेगवेगळ्या ॲक्टरचा अनुभव असेलच, की अर्थातच. म्हणजे पहिल्यांदा मला काय वाटतं, की पण आता जे क्राफ्ट आहे ना सिनेमाचं, त्याच्यात सहजता जास्त ॲक्सेप्ट केली जाते हां. लोकांची. म्हणजे लोकांना मेलोड्रामा आवडायचा एक काळ होता. आता लोकांना जितकं तुम्ही सहज करणार, जितकं कॉमन असेल, जितकं तेवढं ते रिलेट होईल रिलेट होईल. तितकं. अगदी बरोबर. हां. इनफॅक्ट मगाशी कोणीतरी मला विचारत होते, की आशा वर्कर हिरोईन कशी काय? म्हणजे तिला कसं तुम्ही घेऊ शकतात? म्हटलं का नाही? जिल्हा परिषदमध्ये काम करणारी हां. शिक्षिका, तिने जर काहीतरी केलं, तर तीही स्टार असूच बरोबर. शकते ना. तसं आशा वर्कर आहे, अंगणवाडी सेविका आहे, एखादी डॉक्टर आहे. म्हणजे प्रत्येक वेळी गरजेचं नाही आहे, की कोणीतरी फार मोठं कार्य केलं किंवा बॉर्डरवरच गेला आणि मग नॉट नेसेसरी. प्रत्येकजण आपापल्या आयुष्याचा हिरो असूच शकतो. हां, म्हणजे खऱ्या मागच्या वेळी मॅडम पण तेच मला म्हणाल्या, की ह्यांचं आपण बोलत होतो, की ह्यांचं काम कधी वरती आलंच नाही. तळागाळात जाऊन त्या काम करतात, तेव्हा आपल्या फिल्ममध्ये लाईन पण आहे, की एका साखळी बांधलेली असते ना, हां, त्यातला ते एक छोटा कडी आहे. कडी आहे. हं. तर मला वाटतं सगळ्यांचंच तसं कामाला रिस्पेक्ट आहे आणि काम महत्वाचं. मी तर एका ठिकाणी म्हटलं, की फक्त हिरोवरती फिल्म करून दाखवा, तुम्ही हिरोईनला घेऊ पण नका. चालणार आहे का? म्हणजे दुय्यमपेक्षा सपोर्टिव्ह नेहमी हिरोईन असते हे ते डोक्यात बसलेलंच आहे ना. मग तिला काढली तर बरोबर, बरोबर. नाही खरं तर काय असतं ना, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात हिरो असतो. हां. फक्त त्याचं पुस्तक कोण लिहितं, तर तो स्वतः ऑथर असेल तो हिरो आहे आणि बाकी पात्र सपोर्टिंग आहे. करेक्ट, करेक्ट. बरोबर ना? हीच हीच गंमत आहे. पण तुझी आईसुद्धा सरकारी शिक्षिका सरकारी आहे. शिक्षिका आहे आणि त्यांचं पण मी स्टेटस अधूनमधून बघत असतो. ज्या पद्धतीचं अगदी छोट्या गावात त्या करतात आणि त्यांनी मला लास्ट टाईम सांगितलं पण होतं, की अगदी पाड्यावरची काही मुलं एकत्र आणून हो, मग हो. त्यांना काय फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन हे ते. तर त्या गोष्टींचा काय कुठवर तुझ्यावर प्रभाव आहे किंवा काय मला असं होतं? आपली मालती म्हणूनच रिलेट पण झाली ना. मी नाही का म्हटलं, की मम्मीनी डोंबार वस्तीच्या त्यातल्या पोरांना पकडून आणून हापशाखाली हां. अंघोळ-बिंघोळ घालून, खाऊ-बिऊ देऊन ती शाळा सुरू केलती. तर तशी धडपडी ती आपली पोरगी पण आहे आणि म्हणून मला ते गोष्ट ऐकली आणि काम करताना नेहमी मम्मी आठवायची. ती साडी नेसणं असेल, तर लोकांच्या घरी जाणं असेल, बोलणं असेल, सगळ्या गोष्टी असेल. पण हे ठीक आहे. मला एक जेन्युइन पडलेला प्रश्न आहे हां, की जर मी मालती करायला नाही म्हटले असते, तर तुम्ही कोणासोबत केलं असतं? आत्ता अशी अवस्था आहे की खरंच तुला सोडून मालती दुसऱ्याचा कोणाचा विचार करू शकत नाही. पण त्यावेळी विचार तर आम्ही करत होतो आणि हा अगदी छोटा विषय म्हणून आम्ही घेतलेला, की आपण अशा वर्गाला रिप्रेझेंट करतोय, की ज्यांच्यावर आजपर्यंत डॉक्युमेंटरी पण साधी आलेली नाही. तर त्याच्यावर आपण सिनेमा करतोय बाबा. तर मग सगळ्या गोष्टी आपण छोट्या-छोट्या पद्धतीने करूया आणि मग बघूया आपण कसं सपोर्ट मिळतो. आणि ते करत असताना तुझ्याबद्दल आपली कधी पूर्वी भेट झालेली नव्हती. पण एकूणच मीडियामध्ये ऐकून होतं, की रिंकू असे-असे रोल्स शूट करते आणि सगळा महाराष्ट्र तुझ्यावर प्रेम करतो. त्याच्यामुळे तुला घेणं हे तुझ्यापेक्षा त्या दिग्दर्शकाची जास्त जबाबदारी. कारण एखादी भूमिका मला या ठिकाणी एक उदाहरण पण द्यावंसं वाटेल. जेव्हा मी बारायण करत होतो माझी लास्ट फिल्म आणि मी अशोक सराफ सरांना अप्रोच केलं हं, आणि त्यांना मी स्क्रिप्टही दिली. हं, तर त्याच्यात एक भूमिका होती शेजारच्या काकांची हं. आणि ते म्हणाले, की "येस, मी पूर्ण वाचतो आणि मग त्यानंतर आपण बोलूया." हं. मग पहिली भेट ती झाली. त्यांनी 2 दिवसात पूर्ण स्क्रिप्ट वाचली. मला म्हणाले, "ये भेटायला घरी." हं. मी घरी गेलो आणि त्यांनी मला सांगितलं, की "तू स्क्रिप्ट उत्तम लिहिली आहे, पण माझं जे पात्र आहे ना, ते मला करायला फारसा स्कोप नाही आहे." म्हणजे काय होतं, की आणि तो एक लर्निंग पॉइंट होता माझ्यासाठी, की बऱ्याचदा आपण लिहिताना पात्र बघत असतो. बरोबर. पण ॲज अ ॲक्टर म्हणून त्यांनी बघितलं, की त्या भूमिकेत मला करण्यासारखं काय? म्हणून ती भूमिका कमी जास्त होते अशातलंही त्यांचं म्हणणं हं. नव्हतं. बरोबर, पण तू बरोबर. जेव्हा मला बघतोयस तेव्हा कुठल्या लेन्सचं ते असलं पाहिजे. तर ज्यावेळेस मी मालती पण लिहित होतो, तर ती अशी एक कॉन्फिडंट, कोणालाही न घाबरणारी. पण म्हणून ती उद्धट आहे का? तर असं अजिबात नाही आहे. तिने नवऱ्याला मॅनेज केलंय. सासूशी तिचे जरी कॉन्फ्लिक्ट असेल तरी ती नियम तोडणारी नाही आहे. हं. तर हे सगळं बॅलन्स करून जाणारी आणि कुठेतरी असं वाटत होतं, की रिंकू अशी असेल. पण आपण अशा फिल्म पण करतो, की आशा सेविका असतील, ह्या असतील. पण जर उद्या आपल्याच मुलीने आपल्याला म्हटलं, की मला आशा सेविकेचं काम करणार आहे, तर हो म्हणणारे किती असणार आहेत?
आय किंवा थिंक इव्हन तुमच्या मुलीनी म्हटलं की उद्यापासून मला आशा सेविकेचा जॉब करायचा आहे तर माझ्या मुलीने पहिल्यांदा मला सांगितलं की मला नर्स व्हायचं आहे बाबा. म्हणजे ओ लिटरली तुला खोटं वाटेल हा प्रश्न, कारण तिला केअरिंग असते ना, की एखादा स्वभाव नेचर की असतं. हां. हो हो. आणि तिला लहानपणी त्या पिडियाट्रिशियनकडे न्यायचो ना, तर त्या डॉक्टरपेक्षा त्या नर्स दिदी जास्त अपील करायच्या, की तो तर इंजेक्शन देतो, पण नंतर कोण सांभाळतं ती नर्स आहे. दीदी. तर मला असं वाटतं की ना, कुठलंही काम कमी जास्त नाही आहे. म्हणजे बरोबर बरोबर. आशा वर्कर असू दे किंवा नर्स असू देत किंवा डॉक्टर व्हॉटएव्हर. प्रत्येकजण आपापला रोल निभावतोय म्हणून कामं होत आहेत. आणि आशांच्या बाबतीत म्हणशील तर केवढं मोठं वर्क आहे. म्हणजे खरंच फ्रँकली मला सुद्धा सुरुवातीला हे माहीत नव्हतं. जेव्हा कोविडमध्ये ते बघितलं आणि आपल्या चित्रपटासाठी रिसर्च करायला गेलो, हम्म. तेव्हा ते लक्षात यायला लागलं की अरे, हे तर देशभरात पसरलं आहे. म्हणजे आपण चर्चा पण केल्यात ना, बरोबर. की भारतभर गेलायत. आणि जेव्हा आपण शूटच्या आधी आय थिंक 2 दिवस तेच गावोगावी जाऊन बघत होतो. तू तू उलट मला सांग, की तुझा अनुभव कसा होता, की त्या रिअल आशा सेविकेंबरोबर घरोघरी नाही मला मजा गेल्यानंतर? आली. मी लहानपणी एकदाच बघितलेलं पण त्यांचं काम इतकं असतं हे मला माहिती नव्हतं. पण आहे म्हणजे प्रत्येकीचे काहीतरी वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत. पण मला त्यांच्यातली चिकाटी तेच पुन्हा मला ते इतकं आवडतं, की सगळं असून पण ते हां, ठीक आहे ना, माघारी आल्यावर त्यांना सांभाळीन ना, मग माझ्या सासूला आज हे खायला करून देईन, तिला आवडतं तर, मग अगदी. नवऱ्याला हे करीन. सो इतक्या गोष्टी असून ते सांभाळणं ना, ते खरं तर खूप कठीण आहे. पण त्या करतात त्याची म्हणजे सलाम आहे. आणि मला पुन्हा तेच होतं, की लोकं मला आत्ता इतकं कौतुक करतायत, पण हा खरं कौतुक ह्या आशांचं आहे. ह्यात माझं काही घेणं-देणंच नाहीये हे कौतुक घेण्याचं, असं मला कित्येकदा वाटतं. कारण त्यांना मी फक्त लोकांसमोर आणतीये. त्याच्यामुळे ते कौतुक, ते प्रेम, ते आशीर्वाद मला वाटतं ते सगळं बरोबर. त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आपलं काही त्याच्यात नाही, नाही. फारसं हा तर तुझा मोठेपणा म्हणायला हवा. पण ती नाही सर, भूमिका पण तू स्वीकारली हे पण महत्त्वाचं आहे. कारण फ्रँकली की बऱ्याचदा ॲक्टर्सकडून पण असतं, की किती ग्लॅमरस पात्र आहे माझं किंवा आपण शूटिंग कुठे-कुठे करणार आहोत. या ठिकाणी ग्लॅमरस हां. नाही आहे. आपण गावाकडे शूट केलंय. पण ड्रामा नक्की आहे तिच्या लाईफमध्ये. म्हणजे तो सगळ्या गोष्टी आहेत. तर पण माझ्या वाट्याला आजपर्यंत अशीच पात्र आलेली आहेत. म्हणजे मी जितकं बघितलंय तितकं. एकतर फिमेल ओरिएंटेड किंवा स्ट्राँग स्त्रीला पोर्ट्रे करणारे कॅरेक्टर. त्याच्यामुळे पण माझी खूप इच्छा आहे, की मला एक छान लव्ह स्टोरी करायची आहे. का कुणास ठाऊक ते माझ्या वाट्याला अजून येत नाहीये. इथे पण पण निलेश बरोबर तुझं आहे. हां. आहे. पण म्हणजे मला तुम्ही बघितलं ना, मी अगदी मॅच्युअर किंवा काहीतरी छान सांगणाऱ्या गोष्टी करते. मी कॉलेजची लव्ह स्टोरी किंवा जे गुडी-गुडी नाही म्हटलं तरी जे असतं ना, तसं मी अजून काम नाही केलंय मला वाटतं सैराट सोडलं तर. हां. त्याच्यामुळे इव्हन सैराटमध्ये पण तुझं ओपिनियन असणारी मुलगी होतीस. हां, पण मला ती असं एक वाटतं. छान म्युझिकल, हां. एक ती मस्त मोठी फिल्म जे म्हणतात ना लव्ह स्टोरी, हं. तसं होतं ते. तर त्याच्यानंतर माहिती नाही पण बरेच दिग्दर्शक मला वाटतं आता ते ऐकत असतील आणि तशा पद्धतीचे रोल्स तुझ्याकडे यावेत. येस. मजा येईल असं अ, झालं आता. पण सिनेमा म्हटलं ना, तर मला काय वाटतं, की ठीक आहे म्हणजे रिॲलिटी आणि रिअल लाईफ हे तर आहे. पण शेवटी काय असतं, की पडद्यावर ॲज अ प्रेक्षक म्हणून लार्जर दॅन लाईफ असं बघण्याची बरोबर, गंमत असते. बरोबर. आता तू जेन झी मधली आहेस, मी मिलेनियल्स आहे. तर तुला मगाशी तो किस्सा मला माहीत नाही, की तुला हे माहिती आहे की नाही, की पूर्वी ना बऱ्याच ठिकाणी ओपन थिएटर्स असायचे. म्हणजे चहूबाजूंनी भिंती आहेत आणि मध्ये पडदा लावला आहे नाही आणि माहिती. खाली सरळ वाळूत. हे लोकं त्याला तंबूतला सिनेमा म्हणताना तो नाही. तंबूतला सिनेमा हा फक्त जत्रेपुरता मर्यादित असायचा. इथे काय व्हायचं, की तो मोठा आणि जो मल्टिप्लेक्सचा जो आहे ना, त्याच्यापेक्षा मोठा पडदा. आणि माझा अनुभव सांगतो, की जिकडे साक्री तालुका जिथे आपण शूट केलं उत्तर महाराष्ट्रातलं जे हं. माझं गाव आहे. तर तिथे बालपणी आम्ही तिथे पिक्चर बघायचो. सिनेमा वगैरे हे शब्द पण अजिबात माहिती नव्हते. आणि आमचं घर त्या थिएटरपासून साधारण एक किती एक काही मीटर अंतरावर होतं. आणि आमच्या घराच्या मागच्या बाजूला जर गेलं, हो ना, तर ते डायलॉग्स लक्षात यायचं. "अबे साले कमीने मैं ये कितना तेरा खून पी जाऊंगा, या मैंने बचपन से तुम्हें ये देखा हुआ है ये." आणि ते इमॅजिन करायचं. कारण रोज तर ते जाता यायचं नाही. हं. आणि प्रचंड इंटरेस्टिंग प्रोसेस होती. आणि ती बघत असताना मला असं वाटायचं, की हे पात्र मग आपली मावशी का नसू शकते, जी शिक्षिकेचा रोल करते.
किंवा आपले वडील का नाही असू शकत, की जे एक साधारण क्लर्कचा जॉब करताय वगैरे. तर ते जे सामान्य आणि सैराट बघितल्यानंतर पण मला असं वाटतं, की त्यावेळी सगळ्याच ऑडियन्सला आणि सगळ्या लोकांना त्यामुळे तो जास्त रिलेट झाला असावा, की सर्वसामान्य मुलांची ती लव्ह स्टोरी, जे बॉलिवूडच्या बरोबर पलीकडे. बरोबर. नाही, हे तर तंबूतले सिनेमे म्हणजे मी तू अनुभवला नाही होता. नाही, मला आठवतंय मी फिल्म बघायला गेलेले आय थिंक थिएटरला क्रिश आणि मला तो जादू पण तू आजही एवढंच. फिल्म बघताना काय काय फिलिंग्स असतात तुझ्या? तू मी एनग्रॉस तुम्हाला होते का स्टोरीमध्ये, की हे होतं? डिपेंड फिल्मवरती. मी ना तितकी फिल्मवेडी नव्हते. म्हणजे मला फिल्म बघायचे आणि हे असं अशी क्रेज मला कधीच नव्हते. त्याच्यामुळे मी मजा-मजा बघायचे. ते डी-व्ही-डी येतं ना, हं, ती हं. की अशी कॅसेट टाकायचं आणि मग हां, ते हो. टीव्हीवर तर ते मी बघितलंय. मग मी त्या डीव्हीडीत 3-4 फिल्म्स एकत्र हां, यायच्या एकत्र बॅक टू बॅक यायच्या. बघायला. हां. हां, हां. सो मी तेव्हा बघितलेलं म्हणजे हम आपके है कौन, हम साथ साथ है, मैंने प्यार किया वगैरे, अच्छा. विवाह. हां. सो ह्या झोनच्या मी तेव्हा खूप म्हणजे काहीच नाही ना, तेव्हा आमच्याकडे केबल पण नव्हतं, डिश टीव्ही पण नव्हती. तर काय करायचं? एकच फिल्म 4 वेळा बघायचं, पण 5 मग वेळा. असा किस्सा असेल, की एखादी मूव्ही बघितली आणि डोक्यात तेच पात्र घेऊन दिवसभर हिंडते किंवा काय असं झालंय तुझ्या बरोबर कधी? मला ती भाभी खूप आवडलेली हम आपके है कौन बघितल्यावरती. हां. सो तिच्या पद्धतीने म्हणजे हसायची. रेणुका शहाणे म्हणजे हां. हां, हां. आणि मला असं वाटायचं फिल्म बघताना आधी लहानपणी, की हे सगळे अशी बॉक्स टीव्ही होती ना, आत्ता ते आलंय. तर मला असं वाटायचं, की ही सगळी माणसं एवढी-एवढी असतात आणि ती टीव्हीच्या आत असतात. सो ते टीव्हीच्या आत आहेत म्हणून ते आपल्याला दिसतात. तर एकदा मी म्हटलं, की मला ह्यांना बघायचंय. म्हणजे किती छान असतील ना ती ॲब्सोल्युटली. छोटी-छोटी. सो मी हां. अशी टीव्हीच्या मागे जायचे आणि बघायचे कुठून काय रस्ता आहे का? आत कशी राहतायत ते आणि काय. इव्हन एखाद्या फिल्ममध्ये एखादा हिरो मेला समजा. तर मी दुसरी फिल्म बघताना जर त्या फिल्ममध्ये पण तोच हिरो असेल, तर मला असं व्हायचं, "हा तर इथं मेला, तर मग हा कोण आहे?" सो मला असे प्रश्न त्यावेळी खूप पडायचे. आणि निरागस असतो ना आपण लहानपणी म्हणजे हां. विश्वास बसतो लगेच झटकनी. किंवा तो विलन आहे म्हणजे तो वाईटच माणूस हां, आहे. म्हणजे अगदी, तो अगदी. चांगला नाही असू नाही शकणार. आणि त्या काळचा सिनेमा हा सरळ ब्लॅक अँड व्हाईट. म्हणजे एकतर विलन, एक तर हिरो. हां. आदलं-मधलं ग्रे वगैरे असं असं काही शेड नसायचं. पण मग आत्ता वाटतं का की ती निरागसता हरवली आहे? मला माझ्यातलं तुम्हीच सांगा. मला माझं स्वतःचं सांगता येत नाही. कारण तुम्ही माझ्यावर काम केलंय किंवा अवतीभोवतीची जी लोकं आहेत त्यांना कळतं. हरवली आहे का नाही मला माहिती नाही. पण एवढंच की काही गोष्टी आता कळायला लागल्यात. पण अजूनही सर मी जेन तुम्ही मला म्हणताय. मला काही कळत नाही ह्या गोष्टीतलं अजून. ते काय-काय टर्म्स आलेत, नवीन कंडिशन आल्यात नाही आणि शॉर्टकट आलेत हो, बोलायचे. हो, हो. नाही कळत मला पण. नाही, नाही. पण तू म्हणाली मला 100% निरागसता जाणवली तुझ्या याच्यात. कारण जे माझे अजून ह्या क्षेत्रातले मित्र आहेत ना, तर आम्ही नेहमी असं चर्चा करतो, की शाहरुख खान ज्यावेळी हिरो असेल, तो ब्लू आईड बॉय त्याला म्हणायचे आणि त्याचे वेगवेगळे सिनेमे यायचे. तर किती दिग्दर्शकांना वाटत असेल ना, की आपण याला कास्ट करावं, आपल्याला काहीतरी गोष्ट सांगायची आहे. तसं प्रत्येक दिग्दर्शक शोधत असतो. हिरो म्हणा किंवा हिरोईन त्या पद्धतीचे आणि म्हणूनच प्रेक्षक पण त्यांची स्वप्न तुमच्या नजरेतून बघत असतं बरोबर. आणि ते तर डेफिनेटली वाटलं तुझ्याबद्दल. असं काही नाही. इव्हन ते मालतीचं पात्र. तर त्यामुळे अतिशयोक्ती नाही आहे. हे मी जाणवलंय. हां, म्हणजे माझ्या बाबतीत असं आहे, की मी खूप, खूप, खूप काहीतरी शिकायचंय असं जे होतं ना, की फिल्मसाठी मला खूप अभ्यास करायचा आहे, मी शांतच बसणार आहे. मला असं वाटतं, की मी इथे जरी 100 लोकांमध्ये बसली तरी माझी शांतता असते किंवा माझा तो स्पेस असतो विचार करायला कॅरेक्टरचा. त्याच्यामुळे ते एवढं असं मी तशी म्हणजे गो विथ द फ्लो आणि सहज माझ्याकडून होऊन नाही, जातं. नाही. पण तेच तर जास्त कठीण आहे ना, की खूप एकदा एखादा अक्कल तुम्ही खूप प्रोसेस फॉलो केली, तर तुम्ही खूप विचार करायला लागतात एखाद्या गोष्टीत आणि तेच जर सहज होत असेल, तर ते त्याहून सुंदर काय आहे? पण कुठेतरी विचार करायला हवा. मी असं नाही हं, म्हणणार, की नाही बाबा काहीच विचार करत हं, नाहीस. हं. थोडं ते बॅक ऑफ द माइंड कुठेतरी असतं, की आपण काय करतोय आणि तिचा स्वभाव काय असेल. पण मी इतकं खोलात जाणार आहे त्यात खरं तर काही नाही. त्याच्यामुळे मी असं नाही म्हणणार, की खूप खोलात गेले, खूप काम केलं. उगीच असतात काही लोक असे हो, हो, करणारे. हो, सगळेच नसतात, पण काही असतात. हो. सो मला ते नाही जमत म्हणजे म्हणजे हे इतकं. पात्र करत नसताना तुम्ही तुमच्या हां, जीवनाचं म्हणजे मी 10 तत्वज्ञान दिवस वगैरे शांतच असं हां, बसलो, हां. बसले वगैरे, वगैरे. नाही, नाही, नाही. मला मी नाही बसू शकत 10 दिवस शांत. माझ्याच्याने नाही होणार हे सगळं. माझं असं असतं, की तिथे जावा, तुम्ही समजावा, मला कळालं, मी करते.
मला सांग, आत्ता आपल्याला ज्या पद्धतीने सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत किंवा आपण आधी 1-2 शोज पण केले आणि तिथे स्वतः आशाताई होत्या, अंगणवाडी सेविका आणि बऱ्याच महिला. तर तिथनं जे इतकं त्यांचं हे मिळतंय, प्रतिक्रिया खूप पॉझिटिव्ह आहे ना. फार रिंकूताई, मी तुला म्हटलं ना, की मी आता तुला रिंकूताई म्हणायला सुरू करेल. कारण प्रत्येक ठिकाणी रिंकूताई थँक तू आमची भूमिका केलीस. आता तरी लोकांना कळेल, की आम्ही हे असं काम करेक्ट, करतो काय. करेक्ट. तर हे वाचून काय वाटतं किंवा आई-बाबा काय म्हणाले? आई-बाबा अर्थात खुश आहेत. त्यांना तितकं व्यक्त होता येत नाही, तर डोळ्यातच कळतं. मी तेच म्हणते मला छान वाटतं, पण हे पुन्हा त्यांचंच आहे. त्या तशा आहेत म्हणून आज आपल्याला सुचलं आणि आपण केलंय. जर आशाताईंचं तेवढं कामच नसतं, तर सुचलं कुठनं असतं आणि आपण केलंच कसं असतं. त्याच्यामुळे असं वाटतं, की ब्लेसिंग्ज मिळतायत ना, माझ्यासाठी खूप चांगली क्या गोष्ट बात आहे. है! पुढचं आणखी काम मला करायला किंवा कुणाची तरी भावना आपण मोठ्या पडद्यावरती मांडतोय आणि पुढच्याला सुख मिळत असेल ना त्यात, तर मला खूप आनंद होतो, की तुम्ही खुश आहात ना. पण एक जबाबदारी असते, बाकी काही नाही. पण पुन्हा त्या ॲब्सोल्युटली. आहेतच हिरोईन ॲक्चुअली खऱ्या आयुष्यातल्या. ॲब्सोल्युटली. इनफॅक्ट आता खूप पर्सनल आहे, तुला सांगतो, की आमच्या आईला एक सवय आहे, की आपण कुठल्या मोठ्या कामाला गेलो किंवा काय ना, ती मीठ भाकरी असं ओवाळते नजर आणि काढायची. नजर काढायचं. तर आत्ता परवाचीच गोष्ट आहे, मी आईला म्हणालो, की ज्या पद्धतीच्या आशांच्या प्रतिक्रिया आहे ना, तर आपल्याला काही कोणाची नजर लागत नाही. सगळ्यांचे खूप आशीर्वाद आपल्या याला आहे. म्हणजे सिनेमा बनवण्याचं सार्थक अजून झालं. काय पाहिजे, की हां, आता चिंता तर असतेच तिथे कमर्शियली कसं होईल का? लोकं जातील का चित्रपटगृहात? बरोबर. पण मला असं वाटतं, की ते तर प्रत्येक दिग्दर्शकाला, प्रत्येक निर्मात्याला तो प्रश्न असतोच. पण एक हा विषय पोहोचवण्याचं जे वाटतं आहे, तर ते एक समाधान निश्चितच आहे म्हणजे. मला तरी आहे म्हणजे मला सोशल मीडियावरती तुम्हालाच मी कालच दैवता मॅडमला स्क्रीनशॉट पाठवला की 4.5 मिलियन माझ्या पेजवर ट्रेलरला व्ह्यूज गेलेत. आत्तापर्यंत खरंच सांगते कोणत्याच फिल्मच्या माझ्या पेजला इतके व्ह्यूज नाहीत गेले किंवा मला इतका रिस्पॉन्स नाही आला. भले आपण म्हणू की कमी रिस्पॉन्स आहे पण वाईट एक पण नाहीये. येस. असं मला वाटतं की टचवूड. हां, ही खूप चांगली आवडतंय गोष्ट. लोकांना, हां. पोहोचतंय त्यांच्यापर्यंत. किंवा तो चंद्रपूरचा पण तू किस्सा मला मगाशी सांगत होतीस. नागपूरला आय थिंक लोक गर्दीतनं. म्हणतायत हां, मला हं. कोणीतरी आशाताई म्हणून आशाताई आवाज म्हणून दिला आवाज दिला. किंवा लोकांना ट्रेलर आवडलाय. सो आत्ता मला एकच आहे, की मला नेहमी प्रश्न हा पडतो, की आधी फिल्म्स चालायच्या तशा आत्ता का नाहीत चालत? हां. कारण आधी लोक जायचे, तितकी उत्सुकता असायची. मग त्याचं कारण ओ-टी-टी आहे का? की कोरोना आहे? का लोकांची रोज टेस्ट बदलतीये? का नक्की बघायचंय काय? नाही, आत्ता लोकांना ऑप्शन्स खूप झालेत. म्हणजे त्यांच्या हातात मोबाईल आहे, टीव्ही आहे, ओ-टी-टी आहे. त्यातनं मग तुम्हाला चूज करायचं आहे, की मला सिनेमागृहात जायचं आहे की नाही जायचं. पण मी तर नेहमी पॉझिटिव्ह बघतो या गोष्टीला. कारण काय आहे, की मग ऑप्शन जास्त झाले त्याचा अर्थ लोकं कोणी ना कोणीतरी आपला ऑप्शन तर घेणार आहे ना. म्हणजे आजही अशी लोकं आहेत, की ज्यांना वाटतं, की ही गोष्ट आपण सिनेमागृहात बघायला बघायला पाहिजे. पाहिजे. आणि आपण जर तो क्राफ्ट नीट समजावून घेतला, म्हणजे आशाच्या बाबतीत हे वाटतं, की ती डॉक्युमेंटरी पण करता आली असती किंवा हं, एखादा नुसतंच रटाळ पद्धतीनेही मांडता आली असती. आपण जो प्रयत्न केलेला आहे, की त्याच्यात तो ड्रामा आहे, ती हं, मालतीची गोष्ट आहे. हं. म्हणजे ती नुसती एका आशा ताईंची गोष्ट ताईंची नाही. गोष्ट नाहीये. ती घरातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्त्रीची. मग ती कुठली एका जॉबला असू देत, मीडियातले असू दे, पोलीस इन्स्पेक्टर असू दे किंवा कोणीही. जे मी आता प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये पण सांगतोय, की ते इमोशन युनिव्हर्सल आहे. ते रिलेटेबल आहे, असं वाटतं मला. ते त्यामुळे आहेच आहे. हां, बाईला तर ते रिलेट होणारच आहे. मी तर म्हणते बाईच्या मागचं घर, मूल, चूल हे जे काही असतं हे तर कधी सुटतच नाही. अगदी बरोबर. आणि तू म्हणाली ना जायचं, तर मी तर म्हणतो, की माझी सगळ्या आशाताईंना विनंती आहे, की तुमच्यासाठी बनवलाय, तुम्ही तरी एकदा जाऊन तो त्या चित्रपटगृहात बघा आणि आय एम म्हातारी शुअर त्या जातील. पुरुषांनी बघा. हां, पुरुष पुरुषांनी बघा माझं तर म्हणणं आहे. कारण सांकितचं पण कॅरेक्टर इतकं सुंदर आहे ना, ॲब्सोल्युटली. मी सगळ्यांना तेच म्हणते, की फिल्म बघितलं तुम्ही म्हणाल, की नवरा पाहिजे तर असा. हो. इतकं सपोर्टिव्ह असणं, इतकं छान असणं. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की खूप वेगवेगळे धागे जोडलेत आपल्या फिल्मला वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यामुळे त्या प्रत्येकाला रिलेट होऊन नाही आणि काय होतं, की आपण समाज म्हणून कितीही पुढारलो ना, तरी पण शहर असू दे की ग्रामीण हा फरक नाही आहे. पण बाई जेव्हा घराच्या बाहेर पडते ना, तर तिला दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतील. म्हणजे तिच्याकडे जर करिअर करायचं आहे, बट ॲट द सेम टाईम तू करिअर कर, पण तू घर पण सांभाळ. हे नकळत, न बोलता प्रेशर असतंच.
ओके, तुम्ही मला म्हणाला की मी आता जेनझी आहे आणि तुमचं काय, हा बरोबर. हा तर तुम्हाला वाटतं की आधीची माणसं किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये किंवा आत्ताची मुलं ह्यांच्यात खूप फरक आहे, पण तो चांगला आहे की वाईट मला सगळ्याच बाबतीत जगण्यात? ओके. आपण जेव्हा म्हणतो ना पॅट्रियार्की आणि पुरुष पुरुष सत्ताक जे वर्षानुवर्ष आपल्याकडे चालू कारण मला एवढंच म्हणायचं की आधी उलट बायकांना ते परंपरेनुसार की आपली बाई घरातच ठेवायची, पदर डोक्यावरती, हे खूप होतं आणि त्या बायकांनाही मान्य असायचं. कारण असं होतं की ते पिढ्यानपिढ्या चालत आले. आत्ता उलटं असं दिसतंय चित्र, असं मला वाटतं. पण ते कधी कधी खूप घातक पण होतं सगळ्या गोष्टींना. तो मग आधीच छान होतं का आताच छान? नाही नाही, मी असं नाही म्हणणार. मी तर म्हणेन की एकतर मी भारतीय सभ्यता आणि संस्कृतीवर प्रचंड विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि हे कमेंट मी जगभर फिरून आल्यानंतर पण सांगतो. तर ती सिस्टम जी आहे ती 100% खरी आहे. कारण संसार म्हटला की कॉम्प्रोमाइजेस येतात. हां. माझा आता इतक्या वर्षाचा संसार झाला त्याच्या अनुभवावर मी हे निश्चित सांगू शकतो किंवा मी आजूबाजूला आईबाबांना आणि बहिणींचं असं हे सगळं बघितलं. तर शेवटी काय होतं ना की तुम्ही दोन माणसं जेव्हा येतात तिथे कधीतरी एकाची पडती बाजू असेल आणि एकाची वर असेल. करेक्ट. आता पूर्वीच्या काळी ती समस्या नव्हती कारण स्त्रिया बाहेर पडत नव्हत्या. त्या घराची जबाबदारी सांभाळत होत्या. पण तेव्हा कुटुंबही मोठी होती. त्यामुळे घरातलंच काम इतकं पुरायचं की बाहेर काय होतं आणि संधी पण नसायची. बरोबर. आता कुटुंब छोटी झाली आहेत आणि मुलींना पण संधी आहेत, इक्वल शिकल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी रिबेल होण्याची गरज नाही आहे. म्हणजे मला नाही वाटत की मी तशा आता लोकांना बऱ्याचदा असं वाटत असेल की स्त्री व्यक्तिरेखा असणारी भूमिका ही मालतीची केली आहे. त्यामुळे ती नवऱ्याला शिव्या देईल आणि सासूला काहीतरी ऐकवेल. पण मला असं वाटतं की तो समतोल साधण्याचा प्रयत्न आपल्या स्क्रिप्टमधूनही केला आहे किंवा त्याच्यातनं की बाबा तोडू नको, संसार पण सांभाळ तुझा, ॲट द सेम टाईम तुला काम बाहेरचं पण. पण हां. तुझी आयडेंटिटी कर. आणि पण जसं तू खूप म्हणाली ना पुरुष मागच्या असतात. जनरेशनला हं. की जेव्हा एखादा पुरुष अशा पद्धतीने वागतो ना तर तो नुसतं ती व्यक्ती जबाबदार नाही आहे, ती पूर्ण संस्था आहे, त्याच्या आजूबाजूचा समाज. हं. म्हणजे मग दरवेळी असं पॅट्रियार्की पॅट्रियार्की म्हणून आपण सरळ म्हणून सोडून देतो. पण तसं नाही. जर त्या कॅरेक्टरला आपण बघितलं ना की त्याच्या आईबापांनी त्याच्यावर काय संस्कार केले किंवा तो शाळेत जात होता त्या अपब्रिंगिंग वाटेवर कसं झालं? अपब्रिंगिंग तर कसं झालंय आणि जर दुर्दैवाने त्याला त्याच गोष्टी बघत गेला तर तो तसंच वागणार आहे. त्याच्यामुळे ते कुठल्या एका व्यक्तीला सुधारून चालणार नाही आहे. ते ओव्हर द प्रोसेस आहे बेसिकली. ओव्हर द पिरियड घडतील त्या गोष्टी. आपण खूप जास्त हेवी होतं का हे सगळं. नाही, नाही, नाही. पण तू आता मी विषय इन काढला. जनरल तुम्ही जेनझी आणि हे म्हणाला म्हणून म्हटलं की आधीच्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या आणि आता गोष्टी ॲब्सोल्युटली. खूपच बदलल्यात. पण जेनझी मी पॉझिटिव्ह नोटनी बोललो. हां, हां. अशातलं माझं काही काहीच हे नाही. म्हणणं नाही आणि मला आणखी एक वाटलं की जशी बाईची बाजू असते तसं पुरुषाचं पण काहीतरी असणारच आहे. तर त्याविषयी कधीच म्हणजे मला असं खूप होतं आत्ता आशाचं प्रमोशन करताना की बाईच किती छान, बाईच कशी मस्त, बाईच कसं. मला असं वाटतं की त्याच्यामागे खूप बाईंच्या पुरुष पण तितके सपोर्टिव्ह असले तरी ॲब्सोल्युटली. आजकालच्या बायका बाहेर येऊ शकतात किंवा तितकं काम करू शकतात. तर असं वाटतं की त्यांच्याविषयी खरं तर खूप कमी आपण बोलतो हां, कित्येकदा. ते आहे. पण पुरुषांविषयी आता निलेशचं जे पात्र सांकित करतोय की त्याची पण तर घालमेल दाखवली ना आपण. बऱ्याचदा त्याला आईला पण दुखवायचं नाही आहे, बायकोचंही बायकोला मन पण. सांभाळायचं आहे. तू निळी साडी घालून बाहेर जाते त्यावेळी तो म्हणतो की मला फार छान वाटतं. पण तेच आई जेव्हा त्याची रागवायला लागते तेव्हा तो गंभीर होतो. तर ही प्रोसेस आहे. म्हणजे रामराज्य असं कुठे नसतं जगात. ती फार मोठी कल्पना होती आणि थँक ते त्या काळात होतं. आजच्या काळात ते शक्य नाही आहे. पण त्या दृष्टीने आपण प्रवास निश्चितच करू शकतो. मला एवढं होतं की माझ्याविषयी सगळ्यांनाच माहिती की माझी सुरुवात कशी झाली, काय झाली. आत्ताच्या खूप प्रश्नांमध्ये तुम्हाला डिरेक्टली आशाविषयी सगळं विचारतात. मला एवढं आहे की तुम्हाला फिल्मची आवड कधी लागली? फिल्मचा किडा कधी लागला असं फिल्मचा. म्हणायचं आहे का तुला? हां, की कारण आपण दोघंही तसं बघायला गेलं तर मिडल क्लास घरातली लोकं आहेत. ॲब्सोल्युटली. आपल्याला कोणाला फॅमिली बॅकग्राऊंड नाही किंवा घरात परदादा, काहीच नाही. दादा दूर-दूरपर्यंत काहीच गंधच संबंध नाहीये त्या नाहीये. गोष्टीचा. तर मग तुम्हाला मला म्हणजे मी मगाशी तुला म्हटलो ना, की ते ओपन थिएटर आणि तो एक किती फिल्मी वर्षाचे गोष्ट होता तेव्हा तुम्ही? अगदी 10 वर्षापासून. म्हणजे अक्षय ओह! कुमार आणि हिंदी सिनेमे जास्त असायचे आमच्या इकडे किंवा दादा कोंडकेंचे आले तर हां. अधूनमधून मराठी. आणि लक्ष अशोक सराफ म्हणजे जे आपण प्रेमाने म्हणायचो ते तर टीव्हीवर बघायचो. पण ते फक्त एंटरटेनमेंट पुरता मर्यादित होतं. जेव्हा इंजिनिअरिंग करायला गेलो आणि कळलं की हे आपलं नाहीये क्षेत्र
इथनं ड्रॉप झालो म्हणजे आणि घरून घरच्यांना तोपर्यंत माहिती नव्हतं तुम्हाला आवड आहे नाही वगैरे, नाही काहीच नाही. मलाच माहित नव्हतं, तर घरच्यांचा तर दूरचा प्रश्न आहे. पण फिल्म बघायला आवडायचं. फिल्म बघायला आवडायचं घरी आणि टीव्ही होती? अ, हो, नंतर आली. म्हणजे अच्छा. मी आय थिंक 4थी-5वी ला असताना आमच्या घरी टीव्ही आला. मग तो जो 90s किडचा जो एरा होता, की शेजारी-पाजारचे पण एकत्र येऊन तुमच्या घरी बघताय रामायण, महाभारत, वागले की दुनिया, हे सगळे गोष्टी त्यावेळी होत्या. पण तेव्हा असं माहीत नव्हतं का, म्हणजे खूप लहान गाव आहे आमचं साक्री, तालुका प्लेस आहे खरं तर. खूप जिथे आम्ही लोकांना शूट जिथे केलं. आम्ही शूट केलं. ते शूटही तुला माहिती आहे, की पहिल्यांदा त्या ठिकाणी अशा झालंय. पद्धतीचं झालं. पण काय झालं, की कधी-कधी काही गोष्टी आपण प्लॅन करत नाही ना. नशिबाने असं जातं. तर ते इंजिनिअरिंग सोडून कुठेतरी जायचं आहे आपल्याला. हे करायचं नाही हे माहिती आहे. पण काय करायचं आहे ते शोधत गेल्यावर पुण्यात आलो आणि फिल्म वगैरे तुमचं गोष्टी इंजिनिअरिंग झालंय. ड्रॉप आउट झालो. सोडलं मध्ये. मग परत ग्रॅज्युएशन, मास कम्युनिकेशन असा पुणे विद्यापीठात आलो आणि मग इथे ते नवीन जग कळायला लागलं. आणि त्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय होती, की तोवर ना आपण सगळे फिल्मी, बॉलिवूड आणि आपला मराठी सिनेमा हे सगळं बघत होतो. पुण्यात आल्यावर वर्ल्ड सिनेमा काय असतो असं कळलं. म्हणजे माजिद माजिदीच्या इराणियन फिल्म्स बघायला लागलो, इस्रायली हो. फिल्म बघायला लागलो आणि तेव्हा वाटायला लागलं, की म्हणजे काय चित्रपट बनवण्यासाठी हिरोच लागतो असं काही नाही आहे. तो सर्वसामान्य माणसांमध्येही असू शकतो. म्हणजे मी रिसेंटली एक फिल्म बघितली कुठल्या 2 वर्षापूर्वी इफीमध्ये. तर त्याचं वन लाइनर असं होतं, की एका बोटीत जवळपास 7-8 खलाशी असतात आणि त्यांना एक काहीतरी सापडतं पाण्यात आणि ते असतं एक डॉल एका बाईची. आणि त्याच्यातनं त्या 7-8 पुरुषांमध्ये त्या पुतळ्याबद्दल आकर्षण आणि त्याला घेऊन कॉन्फ्लिक्ट आणि अख्खा 2 तासाचा सिनेमा त्या गोष्टीवर बनवला आहे. यू वोंट इमॅजिन. फक्त पाणी आहे निळंशार, एक मोठी बोट आहे आणि त्याच्यात आणि भांडतायत लिटरली त्याच्यावर. तर म्हणजे नाट्य हे कुठेही असू शकतं ना आणि मग त्या फॅसिनेट करायला लागतात गोष्टी. आणि मगाशी तुला म्हटलं, की तुला होतं का? मला आज पण पिक्चर बघताना रडू येतं, हसू येतं. माझी मुलगी ती म्हणते, की तुम्ही हे कपिल शर्मा जर लावलं तर असं का तोंड असतं तुमचं? हसताना. हां. तर ते नकळत होतं. असं काही कंट्रोल होत नाही. अदरवाईज माझा स्वभाव फार सीरियस आहे, तुला तर माहितीच आहे. आणि लोकं म्हणतात, इमोशनल की पण आहे. हां. तर मग तुम्ही आहे. घरी पण सांगितलं मला हे करायचंय? नाही, घरी सांगितलंच नाही आणि सांगितलं असतं त्यांना कळलंही नसतं बिचाऱ्यांना. त्यांना असं वाटलं, की भरकटला आहे हा. त्या अच्छा, म्हणजे पुण्यात काय करतो माहित नाही. हां, पुण्यात काय करतो यांनी मास कम्युनिकेशन सुरू केलं. हां. पण त्याच्याबद्दल त्यांना अजिबात कल्पना नव्हती, की हे बिचारा. काय असतं नेमकं? काहीतरी शिकतोय बाबा, अशा पद्धतीचं. ओह! आणि मग जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आलो, मी स्टार आणि फॉर्च्युनेटली त्यावेळी मी स्टार टीव्हीला लागलो, स्टार न्यूजला. पण त्यांना हे कळत नव्हतं, की हा करतो काय? न्यूज सांगायला तर काही येत नाहीये टीव्हीवर, पण हा काहीतरी करतोय बिहाइंड द कॅमेरा. बिहाइंड द कॅमेरा. आणि मग ॲडव्हर्टायझिंग, प्रमोद असं एक करत मग आपण 30 सेकंदाची जर गोष्ट सांगू शकतो, 1 मिनिटाचा प्रमो बनवू शकतो, तर मग आपण सिनेमाही बनवू शकतो. असं ते झालं. आणि गोष्ट लिहिताना वगैरे जसं बारायणचं पण मगाशी एक्झाम्पल दिलं किंवा हां, आशा. मला तेच मला असं विचारायचं वाटतं, की होतं. ते आपल्या आयुष्याशी निगडीत असेल ना, तर ती गोष्ट सांगायला आणखी मजा येते. कारण त्यातले न्यूअन्सेस आपल्याला माहिती असतात. हां, पण तुमची लव्ह स्टोरी पण छान आहे की सर. मग तुम्हाला लव्ह स्टोरी का नाही करावीशी वाटली? करायची आहे ना, तू सांग कधी डेट्स देते. लिहून मी ठेवली आहे. तयार आहे. मी हां. शोधात आहे एका हिरोईनच्या आणि हिरोच्या सुद्धा. हिरो सर. पण मला शोधायला पाहिजे. तेच होतं, की म्हणजे काहीच नसताना इथे येणं आणि मग त्याच्यातून फिल्म करावं वाटणं, बारायणसारखा विषय, आशासारखाच विषय का? मग पुढे पण तुम्ही म्हणजे तुम्ही जे जगत आलाय किंवा तुम्हाला जे रिलेट होतंय, दिसतंय तशाच फिल्म करणार आहेत, की कधी वाटलं तर कॉमेडी एखादी नाही मला निश्चित. घेऊन लव्ह स्टोरी किंवा असं काही? नाही, नाही. आता आशामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टींचं पॅकेजच आहे ना. कॉमेडी, पॅकेज लव्ह तर आहे स्टोरी. पण डेफिनेटली. पण 100% माझी प्रचंड इच्छा आहे, की कधी सर? प्युअर लव्ह स्टोरी करायची. चल पुढचं ती लव्ह स्टोरीज बनवूया आपण. आणि त्या तुम्हाला पद्धतीत. काय वाटतं, की तुमच्या आयुष्यातलं एक माणूस वगळलं तर तुम्ही काम नाही करू शकत? इन जनरलच आपण जेव्हा लिहितो, काम करतो, तेव्हा आपण पहिलं कोणाला तरी सांगतो, कोणाला तरी विचारतो, चूक आहे का बरोबर आहे, करू का नको? एक कोणीतरी लागतं. असं ते कोण आहे, की मी सांगायला पाहिजे तुला माहीत नाहीये म्हणजे त्याचं मला उत्तर. माहिती आहे ऐकणाऱ्या मला माहित नाही बहुतांश लोकांना ते माहीत आहे की नाही किंवा त्या गोष्टींनी
जसं मला आहे की मी कुठलं काम करताना मी पूजाला मम्मीला विचारते, कारण माझ्यापेक्षा जास्त मला अजून कोणीतरी ओळखत असतं. मागाचंच उदाहरण साधं, मी मागापासून म्हणते यार भूक लागले, काय खायचं कळत नाही. सो मला पटकन म्हटले की तू भेळ खा, तुला काय हेच काही जमणार नाही. ओळखणारी आपल्याला खूप माणसं असतात. तसं तुमच्या आयुष्यात तुम्हाला ओळखणारं कोण आहे की ही तुम्ही फिल्म करा, हे नका करू, हे हे तुमचं मत नाहीये, हे का लिहिलंय असं सांगणार? मी फ्रँकली ना फिल्म आणि लोकांना बऱ्याचदा असं वाटतं ना की एक इंडस्ट्री असेल मुंबईत आणि तिथे सगळे लोक असं एकत्र येत असतील रोज आणि ते काम करत असतील. तुलाही माहिती की तसं काही नसतं. नसतं. प्रत्येक जण आपापल्या घरी असतो, त्याचं काम असतं, तेवढ्यापुरता तो त्या ठिकाणी येतो. तर तसं आणि मी तसा माणूस घाण्या आहे, म्हणजे फार मिसळत नाही लोकांमध्ये. तसा स्वभाव आहे, आता त्याला काही करू शकत नाही. पण हां, माझी जी वाईफ आहे दैवता, आमच्या फिल्मच्या प्रोड्युसर. प्रोड्युसर आणि मीडिया प्रोफेसर, त्याच्यामुळे प्रत्येक पहिली आयडिया काहीतरी आलं तर तिला ऐकवायचं. आणि तिथे काय होतं की रुदलेस आहे, तुला माहिती हो, की हो. आधी खराब असेल तर गेट आउट तोंडावरती. तोंडावरती. त्याच्यामुळे मी तयारी करून जातो की आता हिला कन्व्हिन्स करायचं. ही जर कन्व्हिन्स होत असेल ना तर याच्यात काहीतरी आहे. मटेरियल आहे असं. पण म्हणून तू आपल्या प्रोसेसमध्ये पण बघितलं असेल की माझा आग्रह नाही आहे की हे लिहिलं आहे ना हे असंच नाही होऊ शकत. फिल्म असं क्राफ्ट आहे की ज्याच्यात 10 लोक एकत्र येऊन काम करतात, किंबहुना त्यापेक्षा जास्त. म्हणजे एखादा चित्रकार चित्र काढेल, त्याला कल्पना आणि ते त्याचंच क्राफ्ट असेल. किंवा एखादा म्युझिक कंपोजर जर गाणं बनवतं तर त्याचं आहे ओरिजिनल. पण फिल्म जरी डायरेक्टर्स म्हणत असतील, पण या सगळ्यांचं श्रेय आहे कलाकार. बरोबर. माझं तर नेहमी तेच म्हणणं असतं की फिल्म म्हणजे अवयवासारखं आहे. एक डोळा नसेल तर काय करणार? तसं Absolutely. त्याला जोडलेली सगळ्या माणसातले स्पॉट दादा जरी नसेल तर आपल्याला खायला अगदी वेळेवरती बरोबर. कोण देणार? ह्या सगळ्या गोष्टी आहे. पण तुला सांगू का की माणसाने इतकं इमोशनल नाही राहावं गं. म्हणजे सर मला आपण दोघं पण आहोत सर आणि आपण बोलतोय हे की म्हणजे मी इतका फालतूय की आता मागचं दीड 2 वर्ष झालेत ना आशा. म्हणजे हां, लिटरली तेच की फक्त. आपण शूट कधी केलंय आणि आपण कधीपासून वाट बघतोय आणि रिलीजची. लोक विचारतायत कशा पद्धतीने एक तुम्ही अरे चित्रपट एशियन फिल्म महोत्सवात जाताय, हां. तुम्ही असं करताय, रिलीज कधी करताय. अवॉर्ड्स मिळाले ह्याच्या आधी रिलीजच्या आधी. पण प्रचंड जीव घेणं असतं. म्हणजे हे लोकच खूप सहज हां, म्हणतात. म्हणजे तेच की एवढं जीव ओतून आपण करतो आणि आपलं असं होणार ना, की छान झालंय, कधी येतंय लोकांसमोर, कधी ते एवढे 1-1.5 वर्ष पेशन्सनी बसणं, थांबणं, तो स्ट्रगल करणं, चिडचिड नाही का होत? ॲब्सोल्युटली होते, पण कोणाला सांगणार? कारण किडा तर आपल्यालाच आहे ना. म्हणजे तुला आपण जिथे शूट केलं ना, त्या गावांना मी गेलो नाही आहे परत. म्हणजे एवढ्यासाठी की लोकं विचारतात की "अरे, तू बनवलंय पण तू आम्हाला दाखवणार कधी? आम्हाला बोलवणार कधी?" किंवा लोकं म्हणतात की "अरे, काहीतरी झालं असेल त्या फिल्मचं. खरं खोटं काय?" मग त्यांना सांगतो की "बघा, मी Facebook पोस्ट टाकली, आम्हाला असं अवॉर्ड मिळाले किंवा काय." पण शेवटी काय होतं ना, की हे क्राफ्ट असं आहे ना, की तुम्ही एखाद्या ठिकाणी बँकमध्ये जर तुम्ही जॉब, मी कुठल्याही कामाला कमी लेखत नाही आहे. पण तुम्ही एखादा क्लेरिकल जॉब करताय किंवा एखादे टाइपकास्ट आहेत, रोज तेच करायचं. इथे तसं नाही आहे. आणि इथे तुम्हाला घुसावं लागणार. दिग्दर्शकाला तर म्हणजे ती मालती पण तुमच्यातच आहे, तो निलेशही सगळेच तुमच्यात आहे आणि कॅरेक्टर आहेत. सगळेच कॅरेक्टर आहे आणि अ, भयंकर आहे ते. आणि तू मगाशी म्हणाला स्पॉट दादा किंवा काय. हं. माझा स्वभाव तर असा आहे की मला कुठल्याही लोकांचा लळा लागू शकतो. हो, म्हणजे हो, हो. एखादं लोकेशन तुला आठवत असेल, ज्या घरात आपण 3 दिवस लगातार शूट केलं, चौथ्या दिवशी आपण दुसरीकडे जाणार. बरोबर. मला तिथेही इमोशन्स वाटत होते. मी जाताना ते घर बघतोय, अरे आपण हे असं पात्राचं घर बनवतो. म्हणजे तुम्ही लगेच रमता तिथे गोष्टींमध्ये. रमतो आणि फालतूचा रमतो. कारण मी तुला बाराईंचं एक उदाहरण देतो. कोकणात आम्ही शूट करत होतो आणि आपण असं इमॅजिन करतो ना, की असं घर असलं पाहिजे. बरोबर. तर तसं घर आम्हाला तिथे मिळालं होतं. आणि त्या घरात कोणीच राहत नव्हतं. पडकं घर. तर आम्ही तपास केला, की कुठे गेलं? तर एक आजी होत्या आणि त्या अनाथ आश्रमात, वृद्धाश्रमात राहत होत्या. कारण त्यांचं कोणीच नव्हतं. पण ते घर त्यांच्या मालकीचं होतं. मग आम्ही शोधून काढलं त्या कल्याणला. त्यांना आणि सावंतवाडीला आम्ही शूट करतो. तर आम्ही सांगितलं, की आम्ही या घरात करू का शूट? ते म्हणाले, "का नाही?" मी म्हटलं, "जेव्हा आम्ही सगळी तयारी करू ना, हे घर लाईट अप हे ते, तर तुम्ही बघायला नक्की या." आणि आम्ही त्यांना तिथे बोलवलं. त्या हॉटेल रूममध्ये राहिल्या आणि त्या बघत होत्या. आता शूटमध्ये काय होतं, की ते घर सगळे पात्र तिथे आहेत. एक फॅमिली, आई-वडील, मुलं असं. आणि त्या मॉनिटरमध्ये बघत असताना मी त्या आजींना सुद्धा इमॅजिन करत होतो, की यांना त्यांचं आठवत असेल का या घरात राहिलेलं किंवा काय. म्हणजे इतकं इमोशनल होऊ शकतो माणूस. आणि त्यानंतर काही वर्षांनी
गेलो तर ते घर पडलेलं होतं आत्ता. कारण ते जुनंच झालं होतं. आता मला त्या आजींबद्दलही माहीत नाही खरं तर. दुर्दैवाने काय झालं असेल आणि ते घर पण गेलं. म्हणजे आपण एखाद्या जागेशी तितके कनेक्ट होऊन जातो. त्यामुळे ना मला आता आपण प्रमोशनच्या दरम्यान आहोत आणि लोकं खूप अशा पद्धतीचे प्रश्न हे होतात. पण तुमच्यासाठी ते बाळ असतं म्हणजे सिनेमा. मी हां, मी अति जास्त म्हणालेले. होतंय का हो. हे? नाही, खूप नाही, नाही, नाही. इमोशनॅलिटी पहिला पण सिनेमा किंवा डिरेक्टरसाठी ते असतंच आहे. कारण इतकं वर्ष जसं आई बाळाला बाळाला 9 जन्म महिने ठेवते. रायटर आणि डिरेक्टर तर कित्येक वर्ष त्याला घेऊन जगत असतात. सो ते जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात आणि सगळीकडे प्रदर्शित होतं, तेव्हा ते एक ती अटॅचमेंट, ती धडधड तर मला पण होते रिलीज होताना, अगदी बरोबर. की काय रिस्पॉन्स येईल, कसं वाटेल, आवडेल, नाही आवडेल, कौतुक होईल, नाही होईल. सो ते आणि मला वाटतं भीती असावी. म्हणजे तुम्ही इतकं निर्धास्त राहिला आणि तर मग काय त्याचं. मी कुठल्यातरी हॉलिवूडचे एक डिरेक्टर होते, कपोला की आय डोंट नो. तर त्यांनी असं म्हटलं होतं की मी ना एक परफ्यूम वापरतो त्या सिनेमासाठी. ॲक्टर होते सॉरी, की त्या कॅरेक्टरसाठी. तो परफ्यूम जर मी लावला, तर मला त्या कॅरेक्टरची आठवण येते. तर समजा मी ॲट द सेम टाईम 2 मूव्ही करत असेल, तर मी ते जर अंगावर टाकलं तर मी त्या जातो. उदाहरणार्थ मालती किंवा काय. आता ही माझी खूप पर्सनल गोष्ट आहे. तर मी हे केलं आहे त्या पद्धतीचं, की अशासाठी जसं म्हणतं ह्या 2 वर्षात मी तो एक परफ्यूम त्या काळात लावलेला होता तो आणि ठेवला. तो ठेवला आहे आणि तो जर स्मेल घेतला, की म्हणजे आपण स्मेलने पण नॉस्टॅल्जिक होऊ शकतो. होतो, एक हो, ट्रान्सपोर्ट डेफिनेटली. होतो हो, एखाद्या हो, हो. काळात. हे खूप आतलं विचारते तुला असं वाटत नाहीये का म्हणजे? नाही, पण पण असू शकतं. बोलण्याच्या ओघात माझ्याकडे येतं. पण मी जी फिल्ममध्ये नेसलेली आशाची साडी आहे, ती आज पण मी ठेवली आहे माझ्याकडे. अच्छा, हां. मी घेऊन गेलते आणि म्हटलं, की हे मला खूप जवळचं आहे आणि वेगळं आहे. सो मी कधीच कुठल्या सेटवरून असे कॅरेक्टर्सचे कपडे नाही घेऊन जात. किंवा आणि कुठलीच आशाचं तू मात्र पण केलं. आशाची साडी आणि तो युनिफॉर्म माझ्याकडे अजून पण आहे आणि ती ओळख आहे ना, सो ते मला असं झालं, की ते काहीतरी खूप छान आहे आणि भारी हे आहे. सोबत मस्त. घेऊन अ, जावं असं उगीच मला असं वाटलं म्हणून मी घेऊन गेले. नाही, नाही आणि मग ते तुमच्या सोबत पण राहणार ना लोकं. आज उगीच म्हणत नाही का, की आर्ची ते आशा किंवा काय बुलेट ते ट्रॅक्टर. ट्रॅक्टर ते सायकल असं. हां, बुलेट टू सायकल. त्यांना ते कॅरेक्टर्स आहेत. ती मी नाहीच आहे खरं तर. कुठेच ॲक्टर स्वतः नसतो ते कॅरेक्टर तो पण मला जगतो. सांग आशामधून बाहेर पडायला तुला किती वेळ लागला नाही, असेल मी की तेच म्हटलं ना, मला नाही असं नाही होत होत. आहे? म्हणजे तुम्ही पण बघा, ॲक्शन म्हटलं की मी काम करते. कट म्हटलं तर मी कुत्र्या-मांजरांवर खेळताना तुम्हाला दिसेन. सो काही ॲक्टर असतात जे काम करतात. बरं त्यांच्यावर खेळताना पण असं नाही की म्हणजे मी गेलेच एकदम कट्टू झाले. ते कुठेतरी बॅगेज राहतं ना, ती साडी असते, ते मंगळसूत्र असतं, ती बॅग असते आशाची. सो तो एक ते राहतं नाही म्हटलं तरी. आणि मालती खूप सिमिलर आहे मला. हां. म्हणजे मी खूप फटकळ आहे. मला असं बोलायचं नसतं, पण मी रागात बोलून जाते आणि माझं पण तो नाही का मला असं ती वरती म्हणते, की "पण मला असं नव्हतं ना म्हणायचं." मी हां, तशी आहे. हां. ॲब्सोल्युटली. की मला तुम्हाला दुखवायचं नाही, पण ठीक आहे ना, तर रागात होऊन गेलं, मी काय करू त्याला? नाही म्हणूनच तुझी कास्टिंग केली ना म्हणजे परफेक्ट आहे त्या ठिकाणी. सो माझं ते आहे तसं. त्याच्यामुळे इवन तू जर ऑब्झर्व्ह केलं असेल तर की मी कलाकारांमध्ये पर्सनल लेव्हलवर जास्त मिक्स झालोच नसेल. नाही, म्हणजे जेव्हा काम पॅकअप करताना. व्हायचं, हां. तुम्ही लोकं सँडी दादा आणि तुम्ही पत्ते खेळत बसायचे. मी नाही फक्त हां. तुम्हाला आपण हॉटेलवर आल्यानंतर नॉर्मल हां, हे हां, केल्यानंतर हां. जिथे आपण थांबायचो, की मी तुम्हाला हाय, हॅलो केल्यानंतर आपल्या रूममध्ये. कारण काय होतं की मला त्या प्रोसेसमध्ये मालतीच बघायची. आता मला हे खूप चांगलं आठवतंय, की पहिला दिवस होता शूटचा माझा आणि तुम्ही मला म्हटलेला, की तो जो आपला सीन आहे ती कपडे वाळत घालते आणि बोलते, आपण तो सीन करूयात. तर मी ती तयारी करून तिथे आले होते ना आणि अचानक पाऊस हो. आला. तर आपण असे बसलेलो, की पहिलाच दिवस, पहिला सीन काय करायचा आणि मग आपण आतमधला दुसरा सीन आणि जो केला. तिसऱ्या दिवसाचा सीन होता, तो आपण पहिल्या पहिल्या दिवशी दिवशी केला. केला. प्लस तो रोमॅन्टिक सीन होता निलेश आणि मालतीचा. आणि तो तिसऱ्या दिवशी ठेवण्याचा हेतू हा होता, की तोवर तुमची केमिस्ट्री एक डेव्हलप होईल. आपण वर्कशॉप करत होतो 2 दिवस आधी, ती गोष्ट वेगळी आहे. पण आधी असं ठरलं होतं, की आपण नॉर्मल वेगवेगळे वाले सीन करूया. मग एकत्रचे आणि मग ग्रॅज्युअली प्रोग्रेस करूया. तर तेव्हा प्रचंड टेन्शन आलं होतं. पाऊस आणि ती आणि गळती ते रूम. पण मला एक आठवते, की तुम्ही कानबाईचं फिल्ममध्ये आणली, जी मला नाही माहिती.
आणि मी पहिल्यांदा नाचले देवासमोर. म्हणजे मी असं अच्छा. कधीच नाही, मला ती प्रोसेसच नाही माहिती ना, की तुम्ही ते टोपलीचं ते टोपलीमध्ये नैवेद्याचं देवी काहीतरी असते. घेऊन ते मूर्ती नाचायचं असते. असतं त्या पद्धतीने. सो तुमचे भावंड का कोणी होते हो. तिथे आलेले, त्यांनी मला आणि सायंकितला ट्रेन केलं शिकवलं. त्यांनी. हां. सो आपण नाईट शूट पण बरेच केलेले आहेत. तर इव्हन ही खानदेशातली फार म्हणजे त्याच रिजनमध्ये धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये होणारा उत्सव आहे खरं तर हा. हां, मग तसा आता तो इतका मेनस्ट्रीममध्ये नाही आला. मलाही जसं पहिल्यांदा गणपती कळाला. पहिल्यांदा कळला असेल मला तर. कानबाई माहितीच नव्हती कधी. पण ते कानबाईचा उत्सव एवढा ज्या पद्धतीने आपण केला, की सगळं गाव एकत्र येतं आणि मग तो एकत्र पद्धतीने केलेला आणि तिचं विसर्जन होतं देवीचं नदीकडे. तो मग तुम्ही लहानपणापासून तुम्ही हो, कानबाई हो. करायचा? म्हणजे मला आठवतं, की माझ्या वडिलांकडे राजदूत मोटरसायकल होती आणि त्याच्या फार आठवणी आहेत माझ्याकडे. कारण त्या काळात खूप कमी लोकांकडे असायचे. म्हणजे इधर आपण एकतर एस-टीने प्रवास करायचो मामाच्या हो. गावाला जा वगैरे. नाही, नाही, ते पण छान होती खरं तर. मला एसटी कधीच नाही सहन झाली. मी खूप नाही, नाही. मला कारण पर्याय पण नव्हता. कार वगैरे तर दूरची गोष्ट आहे. पण वडिलांकडे बाईक असायची तर तिच्या पाठीमागे बसायचं आणि जेव्हा दसरा असेल, दिवाळी असेल, आमच्या गावापासून जवळ अंतरावर आत्या वगैरे त्यांचं घर असायचं. तर मागे बसून जायचं आणि कानबाईच्या उत्सवाच्या पण त्याच आठवणी होत्या, आठवणी आहेत. की गेल्यानंतर कशा पद्धतीने तो उत्सव होतो. मग आजीजवळ जायचं, चुलत भावंड. मग तुम्ही आणि मॅडमनी असं केलं जसं मी आणि सायंकितनी ती पूजा केलती कानबाईची आणि तो उत्सव हो, केलता, तसं केलंय. तुम्ही अगदी दोघांनी केलंय? साडी आणि तो शर्ट उपरणं एकमेकांना बांधलेलं हो. असतं, एकत्र नाचतात. आणि तो मोठं रात्र जाग जा तुला जागून माहिती आहे आपण का, आपण जेव्हा शूट केलं ना, त्याच्या जस्ट 1-1.5 महिना आधी रिअल उत्सव झाला होता. आणि आपल्या ज्या कोर टीममधली मंडळी होती ना टेक्निकल, तर मी त्यांना नेलेलं तिथे बघायला. तर ते पण आपले पिक्चर्स वगैरे आहेत, की ते सगळे इकडचे वेगळ्या भागातले होते. त्यांना म्हटलं, की एकदा हे बघूया कसं होतं. म्हणजे ते आपल्याला हेल्प होईल सिनेमात. मला तर माहिती आहे, पण तुम्हालाही ते लक्षात येईल. करेक्ट, तर ते की आम्ही काय केलं प्रोसेस असते. आणि आणि मला तर आज पण हे वाटतं म्हणजे गावाकडे ज्या पद्धतीने उत्सव साजरा होतो ना, ती मजा शहरात आजही नाही आहे. पण गावातली माणसं आणि शहरातली माणसं वेगळी वाढतात ना, म्हणून तुम्हाला नाही वाटत का त्यांच्यात खूप नाही, फरक विचारांचं असं? म्हणण्यापेक्षा उलट आजकाल ना आपण शहरात राहून बऱ्याचदा आपण म्हणतो, की आमचं बालपण फार रम्य होतं हां. आमच्या काळात गावात खूप सुंदर गोष्टी होत्या. अरे, पण मग तुम्ही बदललात तसं गाव पण बदलणार आहे ना. बरोबर. तर आपण काय करतो, की आपण पुढे जातो मात्र मागच्यांनी तसंच राहावं, अशी भावना असते आणि मी तुला हे कबूल करतो, की मलाही तसं वाटत होतं. शहरात आला काही तेव्हा. शहरात आल्यानंतर आणि तुम्ही तो चष्मा घातल्यानंतर मग तसंच बघत लागतात त्या लोकांना. पण हां. तुम्हीही बदलले असतात, तुम्ही ते नाही सांगणार. जनरली एक माणसाचा स्वभाव आहे ना, एखादा "का रे तू फोनच केला नाही?" असं आपण सहज विचारतो कोणाला. "तू केला का पण?" तसं आहे ते. बरोबर, बरोबर. पण ह्या शूटच्या दरम्यान मला वाटतं, की सगळ्यात चांगली आय ओपनर आणि ही गोष्ट मला असं वाटतं, की माणुसकी जिवंत आहे, आशा जिवंत आहे. कारण ज्या पद्धतीने लोकांनी आपल्याला मदत केली त्या ठिकाणी, तर असं वाटलं, की पुन्हा ते गाव पण जिवंत आहे लोकांमध्ये. आपण आपल्या मनाची दारं उघडत नाही. हो, आपण गायीबरोबर शूट केलता तो किस्सा आठवतोय? हो. मला तो किस्सा आठवतोय, की तुम्ही डायरेक्ट ती गाई माझ्यासमोर आणलेली. लोटणं बांधलेलं तिच्या गळ्यात आणि तिचं एक छोटं पिल्लू हो. होतं, जे तिला सोडतच नव्हतं आणि आपल्याला तो शॉट घ्यायचा होता आणि कॅमेरा लागलेला, सनसेट होत होता आणि तुम्ही फक्त आला आणि मला म्हणाला, की त्या गाईच्या गळ्यातलं लोडणं काढ. आणि मी खूप भिलते आणि मी म्हणाली, "मी कसं काढू? तिचं पिल्लू आहे, तिने मारलं तर?" पण ते वन टेक केलं होतं पण तू. आपण ते वन अजिबात टेक आपण आणि मला म्हणण्यापेक्षा तुझं श्रेय आहे ते. कारण आणि तू पेट फ्रेंडली पण आहे ना. तुझ्याकडे हां, मांजरी आहेत, हे आहेत. त्यामुळे मला तुला प्राण्यांचा लळा आहे लळ आणि आहे. त्यांना तो स्पर्श कळतो. हां, पण लोडणं कसं काढायचं मी कधीच हां. आयुष्यात केलं नव्हतं खरं तर. किंवा नाही, ते सहसा कोणी काढतही नाही ते लोणनं. ते पर्टिक्युलर आपण तो तसा काढलं आपण तिच्या. त्याच हां, तो फार सिम्बॉलिक सीन होता. पण तुला याच्यावरून एक किस्सा सांगतो, की बघ आता पुन्हा अपब्रिंगिंग असं म्हणतो. माझ्या मुलीला प्रचंड लळा आहे. कुत्रे, मांजरे हे हो, हो, आणि हो. माझं लहानपणी काय झालं, की गावाकडे ना गल्लीत कुत्रं दिसलं, की मार दगड. हे कर. म्हणजे मी नाही मारलाय, पण आजूबाजूला आपण तसं हो. बघतो. आणि पण मला मनापासून त्यांच्यावर प्रेम दया आणि करायचं आहे प्रेम ते. आहे. तर मी अक्षरशः आता ते ट्रेनिंग घेतोय तिच्याकडून. की हळू हात फिरवायचा, हे करायचा किंवा मांजर जर तुमच्या पायाजवळ आली, तर ती खूप घासते. घासते. तर तुमच्याकडे ते माझा असलं पाहिजे चार्ली आहे ना ओपनिंग. तसा. हां, तुझ्याकडे चार्ली पण ती किती छान. मी तुला त्या दिवशी तो प्रश्न विचारला, आहे की नाही आहे ती? चार्ली कुठे आहे ती आहे. आता? ती गावी. अच्छा. आपल्या प्रमोशनमध्ये त्याला वेळ देता येत हां. नाही, सो तो गावी. पण आहे. मला तर नेहमी माणसांपेक्षा प्राण्यांचं प्रेम
लॉयल. नाही, ॲब्सोल्युटली. प्लीज. हां. तुम्हाला सेटवरचं असं फनी आठवतंय का? पण इथं तो तुझा सायकलवाला सिक्वेन्स आहे. तू तर चांगली चालवत होती, पण दिशा ज्या पद्धतीने होती आणि ते डोंगर कडा होता लिटरली, आणि साडीवर सायकल चालवणं. बरं, मी टेम्पोत पण पहिल्यांदा हां, चढले आपल्या हां. फिल्मसाठी. एक्झॅक्टली. मी अशी लटकून कधीच नाही गेले. सायकल तर चालवली तुला आहे. माहिती आहे, माझे काही अमराठी मित्र आहे आणि त्यांनी जेव्हा ते टीजर बघितलं ना, तर त्यांचा रिएक्शन, रिंकू ने कर लिया ये, खुद ने किया? हां. हाँ, उसने तुरंत हाँ बोल दिया. मैंने बोला हाँ किया, और लटकी आहे वो प्रॉपर, कारण तो पूर्ण असा घाट त्या टेम्पोला लटकून तू गेलेली आहे. तर त्यामुळे भन्नाट होता तो सीन. मला पण खूप मजा आली ते करायला खरं तर. आणि दिशा जेव्हा सायकलीवरून येत होती, तो एवढा उतार होता पूर्ण. सर दिशाला सायकल चालवता येत नव्हती. हां, तिला एक मला दिवस शिकवलंय आपण जिथे हो, राहत होतो हो. तिथे खाली, की सायकल चालवू. मी तिच्यासोबत प्रॅक्टिस केली. मग इव्हन आपण सीन करताना आधी दिशा म्हणजे फिल्ममधली माझी मैत्रीण. सो आपण आधी तिला सायकलीवरती बसवायचो. ओके ना? म्हणून मग आपण टेकच्या आधी तिला सोडायचो सायकल चालवायला. नाही, आणि तुम्ही खूप उंचावर नाही येत आहेत ना, आणि त्यानंतर कॅमेरा परत पॅन करतोय, म्हणजे वाचवायचा प्रश्नच नाहीये. पुन्हा एक सीन जिथे दिशा गाडीला लटकून पुढे जाते हो. आणि तुम्ही मला सांगितलेलं की गाडी थांबणार नाही, चालू गाडीत तुला फास्ट पळायचंय, चालू गाडीत तुला उडी मारून गाडीत बसायचं आणि ब्रेक मारायचा आहे. सो मी म्हटलं की हे अक्षय कुमार, अजय देवगण ठीक आहे भाई, मी कुठून चालू गाडीत जाऊ. पण आता तेही केलं ना हो, आपण. हो. आणि समोर काय होतं, डॅम आहे, दरी दरी आहे. डॅम का काहीतरी, हो, हां, त्याच्यात खड्डा. खाली पाण्यातच जाणार आहे ते लिटरली. आणि म्हणजे जसं बिचारी त्या फिल्म. लटकली. आणि मला, तुला माहिती आहे, आपण क्रेन मागवली होती, आपण वापरली नाही त्यासाठी. इतकं ते नॅचरल तो स्लोप फ्लो होता. हो. हां, आम्हाला वाटलं की जर ते नाही आली तर आपण क्रेनने पुश करूया आणि त्या गाडीला कंट्रोल करूया. माझं इथे पण आलता जीव. म्हटलं मी चालू गाडीत उडी मारणार आहे, ब्रेक आणि लावणार आहे. जवळपास 20 ते 25 लोक हातांच्या कडा करून थांबले थांबलेले. होते. तरी मला कॉन्फिडन्स, हे कसं काय गाडीला थांबवणार आहे हाताने, कसं शक्य आहे ते? पण भाई हां, थांबवली, झालं. नाहीतर सगळेच स्वाहा खाली गेलतो. नाही, पण या बाबतीत मी डरपोक आहे. मी नेहमी ऍक्टर्सचं हे बघतो की बाबा तुम्ही आगाऊपणा करू नका, नाही आपल्याला पण सर पूर्ण हा काम. मोठा हां, स्टंटच होता, स्टंट आपला होता तो, करणार होतो स्टंट तो. होता. सेफ्टी कुठे काय होती. झालं तर झालं, नाही तर बघू. नाही, नाही, खाली असं खाली खाली नव्हतं पडणार, तेवढी असं काळजी काहीतरी होती. होतं ते. पण मला हे पण आठवतंय की एक आपण डोंगराच्या ठिकाणी शूट केलं तर दिवसभर तिथे काहीच नव्हतं. हां, आठवतंय खूप हां, तो आतमध्ये बाबाचा गेलतो. हे सीन लावलेला. तर तिथे पण पण काय सुंदर जागा होती ती, म्हणजे नॅचरल गाव जे सर, आपण. गाव छान नाही, असं. जे मला असं वाटतं की लोणावळा खंडाळ्याला आपण फार गर्दी करतो ना, त्याच 2 टेकड्या बघण्यासाठी. पण आपलं आपल्या स्वतःचंच सह्याद्री गाव आणि इतकं सुंदर असतं, आपण बघत नाही. जेव्हा मला वाटतं की ते फिल्म मध्ये दुसरं कोणीतरी छान दाखवतं ना, तेव्हा असं वाटतं की आपलं पण गाव किती छान आहे. जसं साक्री, मला नाही वाटत की लोकांना तितकं इतकी वर्ष राहिलेलं असतं तितकं काय प्रेम आणि काय आमच्या गावात. माझंही असं होतं कित्येकदा, हा हे छान आहे. हां, पण जेव्हा ते दिसतं तेव्हा असं वाटतं की आपलं गाव कसलं भारी आहे ना, असं ते होतं ते. कोणाच्या तरी नजरेने बघितलं की मग जाणवतं. कळतं, हां, त्याशिवाय नाही कळत. ते तर आहेच. तर नाही, म्हणजे आपल्या आय थिंक बऱ्यापैकी गप्पा झाल्यात. पण आशाचा मुद्द्यावर मी परत येईल, आणि मला असं वाटतं की प्रचंड नाट्य आहे त्या आशाच्या लाईफमध्ये पण. म्हणजे असं नाही की सिंगमच झालं पाहिजे खाकी ड्रेस घालून. ज्या पद्धतीने तिने साडी त्या सगळं नेसून साडी ती नेसून सायकल काय चालवते, डोंगरावर काय चालू जाते, गाडीत उडी चालू गाडीवर मारते. काय लटकते, एकीकडे सास आहे, हे आहे. तर त्यामुळे आहे, आवडेल ते लोकांना. मज्जा आली पण हां, शूटला पण. शूटलाही मजा आली आणि ती बघतानाही लोकांना मज्जा यावी असा प्रयत्न तर केला. येणार. कारण मला वाटतं आपण मजा घेऊन ते काम केलंय आणि अनुभवलंय ना, ते करेक्ट रिफ्लेक्ट होतं. अगदी अगदी मनापासून केलेली गोष्ट. आणि सगळेच असतील त्याच्यामध्ये. शुभांगीताई आहे, दिशा आहे, सायंकित आहे, उषाताई आहे. उषाताई आहे, दादा आहे तो आता. मस्त मस्त काम झालेलं आहे. आणि आज आता रिलीजला आलाय. थोडी धाकधूक आहे, पण होईल, आवडेल लोकांना. 19 डिसेंबरला सांग, तू अनाऊन्स कर. मला असं सगळ्यांना वाटतंय की या माहितीच आहे, तरी पण हा 19 डिसेंबरला आपली आशा सगळीकडे प्रदर्शित होते. जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये जावा. बॉयफ्रेंडला घेऊन जावा, गर्लफ्रेंडला घेऊन जावा, नवऱ्याला घेऊन जावा, सासूला पण घेऊन जावा. आणि मला तर म्हणायचंय की ज्यांच्यापर्यंत पोहोचला नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
तुम्ही अशा जर खूप जणांना माहिती नाही, त्यांना समाजातले कळेल. जर तुम्ही कोणी इन्फ्लुएन्शियल असाल, नेते असाल, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते असाल, तर तुम्ही त्या बायकांना घेऊन जा. नुसतेच आशांना नाही. प्रत्येकाला बाई प्रत्येक बाईला किंवा प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याला ते प्रत्येक माणसाला रिलेट रिलेट होणारी होईल अशी. ती गोष्ट आहे. तर मला माझी खूप सगळ्यांना विनंती आहे, की तुम्ही आशा बघा. मला खूप खात्री आहे, की तुम्हाला खूप आवडेल. म्हणजे ह्या बोलभिडूच्या बाल्कनी या प्लॅटफॉर्मवरून वरून आम्ही मी सांगतोय. सगळ्यांना मनापासून विनंती करेल, की खूप जेन्युइन आणि प्रामाणिक प्रयत्न केलाय आम्ही सगळ्यांनी. टीमवर्क आहे आणि तुम्ही जितकं प्रेम आता सोशल मीडियावर आम्हाला देताय आमच्या गाण्याला, टीजरला, ट्रेलरला, तर ते चित्रपटगृहात आल्यानंतर तुमचा डिसमोड होणार नाही याची खात्री करेक्ट. देतो. तुम्हाला ते निश्चितच आवडेल. 19 डिसेंबर आशा. आशा. छान केलं ग रिंकू आपण हे. हो.